आता बघूयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप। तर ऐतिहासिक वास्तूमध्ये नमाज पठण खपवून घेणार नाही। तुम्ही हिंदू धर्मात किंवा धर्मांतर करायचं नसेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा। खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक। अशा प्रकारे कुठलंही अतिक्रमण सहन केलं जाणार नाही। नमाज पडतात आणि नंतर वक्फ बाय युजर म्हणून ती जागा वक्फची म्हणून घोषित करतात। असं कटकारस्थान इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही। यासाठी हिंदू समाज हा जागृत झालेला आहे आणि आम्ही आज शिववंदना करून ती जागा पवित्र केली। शनिवार वाड्यातील नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक। संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवार वाड्यामध्ये गोमूत्र शिंपडलं। तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा कुलकर्णींचंही शिववंदन। नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक। शनिवार वाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला। निषेध व्यक्त करताना पोलिसांशीही बाचाबाची। मेधा कुलकर्णींकडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला पाहिजे। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणे, पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। 2024 मध्ये दोन्ही LLP कंपन्यांमधून मी बाहेर पडलो आणि 2025 मध्ये या कंपनीकडून जमीन विक्री। जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी राजू शेट्टींच्या आरोपांना मुरलीधर मोहोळांचं उत्तर। शेट्टी हे मोठे शेतकरी नेते आहेत, माहिती न घेता बेछूट आरोप करतायत, मोहोळांचं वक्तव्य। 25 नोव्हेंबर 2024 ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो। त्यांच्या समोर जी माहिती आली त्याच्यावर ते बोलले। राजू शेट्टी साहेब, मी सांगितलं सिनियर नेता आहे, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल ते बोलले असतील। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। तर धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख। मी मोदी साहेबांना पत्र देणार आहे, या वरात कसून चौकशी करा। ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी चुकीचं काम केलंय त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय मंत्रिपदाचा, आपल्या मंत्रिपदाचा, आणि त्यांनी समोर चौकशीला गेलं पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे। राजू शेट्टींच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आलेत। धंगेकर आरोप करण्याआधी माझ्याशी बोलले असते तर सत्यस्थिती समोर ठेवली असती। मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया। राजू शेट्टी आले, बेछूट आरोप करत सुटले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले। परंतु हे सगळं होत असताना, इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं। दरम्यान महायुतीत असल्यानं रवींद्र धंगेकरांनी बोलताना भान राखावं। प्रवीण दरेकर यांचा धंगेकरांना सल्ला। तर एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना समज द्यावी असाही टोला। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणाला स्थगिती देतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। राजू शेट्टींची माहिती। तर या निर्णयामध्ये सहभागी असलेल्यांची चौकशी करून कठोर कारवाई करा, सुप्रिया सुळेंची मागणी।